पुणे जिल्ह्यामधल्या टॉप 9 बातम्यांचा आढावा घेऊया। पुणे विद्यापीठामधील विद्यार्थ्यांचं ठिय्या आंदोलन, अज्ञाताचे मुलींकडे पाहून अश्लील कृत्य, विद्यापीठ प्रशासनाकडे तक्रार दाखल केल्यानंतरही दखल न घेतल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप। पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणामधील डॉक्टर अजय तावरे आणि श्रीहरी हळनोर यांचा वैद्यकीय परवाना रद्द करण्याची पुणे पोलिसांची मागणी, दोघांवर रक्ताचे नमुने अदलाबदली केल्याचा आरोप। उत्पादकांकडून ठेकेदारांच्या मार्फत डांबराची खरेदी होत असल्यानं ठेकेदारांना फायदा, यात पालिकेचं कोट्यवधींचं नुकसान होत असल्याचा निलेश निकम यांचा आरोप। घोटाळ्याची चौकशी करण्याची पालिका आयुक्तांकडे मागणी। पुण्यामध्ये दस्त नोंदणीसाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी, नागरिकांची गर्दी लक्षात घेता सुट्टीच्या दिवशी दस्त नोंदणी कार्यालय सुरू राहणार, सहनोंदणी महानिरीक्षक अशोक पाटील यांची माहिती। पुणे शहरामधील एकात्मिक वाहतूक आराखडा मंजुरीच्या टप्प्यात, वाहतूक कोंडीपासून उद्योगांना दिलासा द्यावा, विभागीय आयुक्तांचे निर्देश। पुण्याच्या शिरूर तालुक्यामधल्या वढू बुद्रुकमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त वाहतूक मार्गामध्ये बदल, थांब्याच्या ठिकाणापुढे वाहनं घेऊन जाण्यास मनाई, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। ऑनलाईन भाडे करार करण्यासाठी मुंबई पुणे शहरामध्ये सुरू केलेल्या 2.0 प्रणालीमध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी, या त्रुटी दूर होईपर्यंत राज्यामध्ये ही प्रणाली लागू करू नये, रिअल इस्टेट एजंट असोसिएशनचं निवेदन। पुण्याच्या भोर तालुक्यामधल्या नसरापूरमध्ये बुलेटसह 2 दुचाकींची चोरी, सीसीटीव्हीमध्ये चोरीची संपूर्ण घटना कैद, राजगड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा, चोरट्यांचा शोध सुरू। पुण्याच्या भोर तालुक्यामधल्या हिरडोशी गावामधील युवा शेतकऱ्याचा डोंगर उतारावर यशस्वी स्ट्रॉबेरीची शेतीचा प्रयोग, केवळ 1 एकर क्षेत्रामध्ये स्ट्रॉबेरीची लागवड करत घेतलं लाखोंचं उत्पन्न।